नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेला एक छान प्रसंग तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. सोलापूर इथल्या एका संस्थेनं माझं 2 दिवसाचं मोटिवेशनल शिबिर आयोजित केलं होतं. वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या व्यवसायातले शिबिरार्थी मोठ्या उत्साहानं शिबिरात सामील झाले होते. शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदानं कसं जगावं. मग मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता. तो प्रश्न असा होता, सुख म्हणजे काय? उत्तरं अगदी भन्नाट होती. एकानं लिहिलं निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. एकानं लिहिलं घरात पत्नीनं तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. एक उत्तर होतं सकाळी सकाळी पोट साफ होणं म्हणजे सुख. एकाचं उत्तर होतं म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. कुणाचं उत्तर होतं भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख, तर कुणी लिहिलं होतं शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. एकंदर काय तर सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या होत्या. साऱ्या 100 शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा एक लक्षात आलं की प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बाबतीत दुःखी आहे. म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास होतोय, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहे आणि ती उणीव प्रत्येकाला टोचते. म्हणजेच काय तर प्रत्येकजण 99% सुखी आहे आणि दुःख फक्त 1% आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे 1% दुःख आपण चघळत बसलोय आणि 99 सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत? मग जेव्हा मी हे सगळ्यांच्या लक्षात गोष्ट आणून दिली तेव्हा सगळेच चकित झाले. अहो, हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो पण आपण सुखात आहोत हे आपल्याला माहिती नसतं. जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते ना, तेव्हा आपल्याला कळतं की अरे, एवढ्या वेळ आपण खरंच सुखात होतो. लहान असताना वाटतं लहान म्हणजे परावलंबित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वतःच्या पायावर उभं राहतोय. मोठं झाल्यावर वाटतं किती टेन्शन रे बाबा, प्रत्येक गोष्टीत टेन्शन. जागा शोधायचं टेन्शन, कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन, ऑफिसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन. त्यापेक्षा लहानपण किती बरं होतं नाही? गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं संसार संगे बहु कष्टलो मी. केव्हा एकदा मुलं मोठी होत आहेत आणि या जबाबदाऱ्यातून मी मोकळा होतोय. मुलं मोठी होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलो असतो, गात्र कुरकुर करायला लागतात. तेव्हा वाटतं अरे, तो बहराचा काळ किती सुखाचा होता. पण श्रोते हो, हातपाय धडधाकट आहेत, 2 घास पोटात सुखाचे जात आहेत. रामराय कृपाळू होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय, हे सुख नाही आहे का? घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पाहणारं दार आहे, हे सुख नाही आहे का? एका लग्नाची गोष्ट या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं खरंच आठवतं प्रत्येक वेळी. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असतं की ते घरबसल्या मिळतं. श्रोते हो, जाणीवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेवून विचार कराल ना तर लक्षात येईल की आपण खूप खूप सुखी आहोत. चला मग सगळ्या तक्रारी उडवून लावूया, सगळी निराशा झटकून टाकूया आणि आनंदाने जगायला आजपासून सुरुवात करूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.